नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्त्वाचा विषय, सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निपुण भारत कार्यक्रम आणि त्या अंतर्गत जो कृती कार्यक्रम चालू आहे दिनांक 5 मार्च ते 30 जून दरम्यान। तर मित्रांनो, हा जो कार्यक्रम सुरू आहे या अंतर्गत दुसरा जो टप्पा होता तो आपल्याला 20 मार्चला आपण विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करून घेतलेली आहे। आता आपल्याला तिसरा जो टप्पा आहे तो 5 एप्रिलला आपल्याला ते स्तर निश्चिती करायची आहे। तर मित्रांनो, हा जो संपूर्ण कार्यक्रम असणार आहे या अंतर्गत सुरुवातीपासून आपण या विषयावर व्हिडिओ बघितलेले आहे, या अंतर्गत आपण प्रश्नपत्रिका बघितलेली आहे, या अंतर्गत आपण आपल्याला जे काही संकलन तक्ते लागणार आहे, जे काही गुणन तक्ते लागणार आहे त्याची सुद्धा माहिती बघितलेली आहे। तर मित्रांनो, हा जो संपूर्ण कार्यक्रम असणार आहे या अंतर्गत आपल्याला एक एकत्रित संकलन तक्ता सुद्धा लागणार आहे, गुणन तक्ता लागणार आहे एकत्रित। तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम 2025 कृती कार्यक्रम 5 मार्च ते 30 जून दरम्यान संपूर्ण कार्यक्रमाचा एकत्रित संकलन तक्ता किंवा गुणन तक्ता कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचा आहे किंवा कशा पद्धतीने तयार करता येणार आहे याची संपूर्ण माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, मी आपल्याला हे आपल्या माहितीसाठी संकलन तक्ते दाखवणार आहे। काही कलेक्शन मी केलेले आहे, ते संकलन तक्ते आपण पाहणार आहोत। जर आपल्याला आवडले तर मला कमेंट्स करा, मी आपल्याला त्याची लिंक सुद्धा पाठवणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो, निपुण भारत अंतर्गत आपण जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघत आहोत त्यामध्ये सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये जे गुणन तक्ते मी आपल्याला दाखवलेले होते ते आपण टप्प्यानुसार आणि स्तरानुसार ते बघितलेले होते। अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असे ते गुणन तक्ते होते। तर मित्रांनो, आता आपले जवळपास 3 टप्पे पूर्ण होत आहे। जेव्हा आपला 5 एप्रिलला तिसरा टप्पा होणार आहे, आता आपले जवळपास तिसरा टप्पा आपला आलेला आहे आणि 30 जून पर्यंत आपले संपूर्ण टप्पे पूर्ण होणार आहे। तेव्हा आपल्याला हे जे गुणन तक्ते आहे किंवा संकलन असणार आहे हे एकत्रित द्यावं लागणार आहे। तर यासाठी मित्रांनो, आपण काही आता एकत्रित गुणन तक्ते किंवा संकलन तक्ते तयार केलेले आहे, तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर या अगोदरचे व्हिडिओ जर आपण बघितलेले नसतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देत आहे, तिथे जाऊन आपण ते पाहू शकता। तर मित्रांनो बघा, आपण स्तरनिहाय किंवा जसा आता 5 एप्रिलला आपला जो तिसरा टप्पा असणार आहे, तर प्रत्येक टप्प्याच्या वेळेस मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचे एक संकलन जर आपण ठेवलं तर आपल्याला एकत्रित संकलन करायला खूप सोपं जाणार आहे। तर हे एक प्रपत्र मागच्या व्हिडिओमध्ये सुटलेलं होतं दाखवायचं। तर बघा, निपुण भारत अभियान कृती कार्यक्रम अंतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी इयत्ता 2री ते 5वी साठी एकत्रित असणार आहे आणि यामध्ये आपल्याला संपूर्ण विद्यार्थ्याचं जे आहे ते आपल्याला त्याचं संकलन करून ठेवता येणार आहे इथे। तर हे असणार आहे मराठीसाठी आणि दुसरं जे असणार आहे यामध्ये ते असणार आहे गणितासाठी। तर बघा, यामध्ये आपण स्तर क्रमांक वगैरे दिलेले आहे, दिलेले आहे आणि त्यानुसार आपण हा जो संकलन आहे हा टप्प्यानुसार आपण त्या टप्प्याचं ठेवू शकतो। तर हा मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवणार होतो, परंतु हा तयार नव्हता त्यामुळे हा दाखवता आलेला नव्हता। तर आता बघा, एकत्रित काही संकलन तक्ते असणार आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो बघा, हा जो संकलन तक्ता असणार आहे हा एकत्रित असणार आहे। हा पुणे महानगरपालिकेचा असणार आहे आणि त्यांच्यातर्फे हा आलेला होता। तर पुण्याच्या एक मॅडम आहे, आपल्या सबस्क्रायबर आहे, त्यांनी हा आपल्याशी शेअर केलेला होता। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण तक्ता जो असणार आहे हा शेअर करणार आहोत। तर मित्रांनो बघा, शिक्षण विभाग अशा पद्धतीचा हा असणार आहे, पुणे महानगरपालिका त्यांनी हा तयार केलेला होता। तर बघा, अत्यंत सोपा आणि सुटसुटीत असा हा एकत्रित संकलन तक्ता असणार आहे। तर बघा, शासन निर्णय 5 मार्च 2025 मध्ये परिशिष्ट 1 व 3 नुसार सर्व अध्ययन स्तर अप्राप्त विद्यार्थी संख्या अशा पद्धतीचे असणार आहे आणि यामध्ये अनुक्रमांक, शाळेचे नाव, विद्यार्थी संख्या संपूर्ण येणार आहे इयत्ता 2री ते 5वी। कारण हा एकत्रित तक्ता असणार आहे मित्रांनो, त्यामध्ये 75% विद्यार्थी संख्या त्यांनी घेतलेली आहे। आणि आता बघा, जसे आपले हे जे टप्पे आहे, जसं पहिला टप्पा 5 मार्चला आपला झालेला आहे, त्यानंतर 20 मार्चचा झाला आणि आता येणारा जो आहे 5 एप्रिलचा। तर अशा पद्धतीचे हे 30 जून पर्यंत जो कार्यक्रम चालणार आहे, तर हे संपूर्ण आपल्याला अशा पद्धतीने ते तयार करता येणार आहे, हा एकत्रित संकलन। तर बघा मित्रांनो, यामध्ये आपण हा एकत्रित संकलन तक्ता तयार करून घेऊ शकता। जसं आता 5 मार्च 2025ला एकूण विद्यार्थी किती होते आणि त्याचं शेकडा विद्यार्थी संख्या जे काही आलेले आहे ते इथे येणार आहे। तर अशा पद्धतीने हा जो तक्ता आहे हा अतिशय सोप्या पद्धतीने तयार करून घेण्यात आलेला आहे त्या याच्यानुसार। आणि हा आपल्याला आपल्या
रेकॉर्डला ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। दुसरं जे असणार आहे मित्रांनो, आमच्याकडे अशा पद्धतीचं एक संकलन मागवण्यात आलेलं आहे। तर बघा, हे प्रपत्र अ म्हणून असणार आहे। निपुण महाराष्ट्र शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार स्तर पडताळणी अहवाल म्हणून असणार आहे। पंचायत समिती स्तर पडताळणी टप्पा क्रमांक, जसा आता हा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा अशा पद्धतीने इथे येणार आहे। आणि स्तर पडताळणी दिनांक जसा आता हा 20/3 आहे, तर आपण इथे तारीख बदलून दुसऱ्या टप्प्याचं घेऊ शकता। तर बघा, हा सुद्धा अत्यंत सुटसुटीत आणि सोपा असणार आहे आणि आपल्या रेकॉर्डला ठेवण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर बघा, यामध्ये अनुक्रमांक, तालुक्यातील शाळा संख्या, तर हा संकलन तक्ता असणार आहे। तर हा सुद्धा आपल्या शाळा स्तरावर आपण ठेवू शकता। तर बघा, वर्गानुसार असणार आहे, इथे पटसंख्या येणार आहे। आणि त्यानंतर जसं आता भाषेचं वाचन आणि लेखन आणि गणिताचं संख्याज्ञान आणि संख्येवरील क्रिया, तर त्यामध्ये 0 ते 25% मध्ये किती विद्यार्थी आले, 26 ते 50 मध्ये किती विद्यार्थी आले, 51 ते 75 मध्ये किती विद्यार्थी आले आणि 76 ते 100 मध्ये किती विद्यार्थी आले, अशा पद्धतीचं हे संकलन असणार आहे। हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। आणि इकडे मित्रांनो एकूण येणार आहे त्याचं, तर हा भरलेला सुद्धा मी दाखवणार आहे। आमच्याकडे आजच याची माहिती मागितलेली आहे या प्रपत्रामध्ये, आजच आम्हाला या प्रपत्रामध्ये माहिती मागवलेली आहे, तर मी हे भरलेलं सुद्धा आपल्याला दाखवणार आहे। तर बघा, हे विषय भाषा लेखनाचं असणार आहे, त्याच पद्धतीने हे पर्सेंटेज नुसार असणार आहे मित्रांनो। 0 ते 25%, 26 ते 50% अशा पद्धतीने, आणि इकडे एकूण येणार आहे। गणिताचं सुद्धा त्याच पद्धतीने येणार आहे, संख्याज्ञानचं वेगळं आणि त्यानंतर संख्यावरील क्रियेचं वेगळं। तर बघा, खाली टिप सुद्धा दिलेली आहे। 0 ते 25%, 26 ते 50%, 51 ते 75% व 76 ते 100% अध्ययन क्षमता पूर्ण करणारी विद्यार्थी संख्या आहे। निकषात बसणारे विद्यार्थी व पटसंख्या यात फरक असू नये। तर अशा पद्धतीने हे संकलन आपल्या शाळा स्तरावर ठेवता येणार आहे, प्रपत्र अ म्हणून असणार आहे। तर यामध्ये मित्रांनो एक दुसरं प्रपत्र असणार आहे, प्रपत्र ब, आणि हे सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। आपल्याला याची सुद्धा माहिती मागवण्यात येणार आहे। तर बघा, हे कोणतं असणार आहे, निपुण महाराष्ट्र शासन निर्णय 5 मार्च 2025 नुसार स्थळ पडताळणी अहवाल असणार आहे हा। अशा पद्धतीने दिनांक येणार आहे त्या टप्प्यानुसार। तर यामध्ये आपल्याला एकूण शाळा संख्या, तर यामध्ये तालुका, आपली शाळेनुसार ते हे संकलन असणार आहे। आणि इथे एकूण शाळा, माहिती भरलेल्या शाळा, तर हे चॅटबोर्डवर माहिती भरायची आहे, त्याची माहिती या प्रपत्रामध्ये आपल्याला द्यायची आहे। तर आम्हाला हे मागितलेलं आहे, तर अशा प्रपत्रामध्ये आपल्याला माहिती ठेवावी लागणार आहे, भविष्यात कधी आपल्याला ते मागू शकणार आहे। तर मित्रांनो, निपुण भारत कार्यक्रम 2025 जो सुरू आहे, अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम, या अंतर्गत जे काही संकलन तक्ते आहे, जे काही गुणदान तक्ते आहे, ज्या काही प्रश्नपत्रिका आहे, त्याचं आपण सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी शेअर करत आहोत, जेणेकरून आपल्या सर्व बांधवांचं काम जे आहे ते सोपं झालेलं पाहिजे। तर मित्रांनो, सध्या एवढंच या व्हिडिओमध्ये, एवढेच तक्ते सध्या अवेलेबल आहे किंवा एवढेच तक्ते तयार आहे। तर जर काही नवीन आलं यामध्ये, तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।